काय केलं हा एकटीने आंबा खाल्लं सगळ्या आंब्याचा आंबा एकटीने खाल्लं अगं आम्ही हाय का नाही घरात कोण माणसं बिस उठ उठ, हा हा काय केलं आंबा सांग खरं हा? झाड डुप्लिकेट आहेत. तुझं मुस्काडच फोडीन डुप्लिकेट आज पतवर आपण काय आणलंच नाही अगं तुला सुद्धा ओरिजिनल आणली म्या मग मी हाय म्हणून राहिली इथं ओरिजिनल डुप्लिकेट सांगायला लाव. जने खरं खरं सांग बर का ह्या आंब्याचं सगळं आंबा गेलं कुठं अव ह्याला आंबत आलं नाहीत. कोण म्हणलं आलं नाही तर आलं मला माहिती. तुम्हाला 10 वेळा सांगितलं होतं ती उरई कांचनचं नाही का तो डोंब्या त्याच्याकडून झाडं आणा. ती नाही का शेजारची शांती तिने एवढी मोठी झाडं लावल्यात वर्षात आंबा आल्यात. पाटी घेऊन येते तिच्या माझ्या समोर हा आणि आंबा चुकू चुकू खाती कुत्री हा आणि वर आंब्याचा रस बी करून पिती पुढं. असं मिळ वय हा मग तुला गिन्या नव्हतं काय मला सांगाय आंबा लावताना 10-12 सांगितलं होतं. ऐकलं तर खरं. शेजारच्याच ऐकून आहे म्हणतात पण हे ऐकलेलं त्याच्या आईला खरं म्हणते का तुम्हाला किती बारा सांगितलं ती उरळी कांचनचा डोंब्या कृष्णा नर्सरीवाला त्याच्याकडून आंबा घ्या नारळाची झाडं घ्या सगळं घ्या म्हणलं. ऐकणार का माझं तुम्ही कधी ऐकलं का. अगं बरं तुझं सांगायचं काम नव्हतं काय आता मराठी ठेपली तरी तुझ्या ध्यानात राहीना तिचं ऐकल्यावर मला लगेच सांगायचं असतं की ते उरळी कांच्याच्या कृष्णा नर्सरीतनं आंबा घ्या म्हणून हा आताच्या आता जाऊन मी घेऊन येतो ह्या वर्षी लावायची म्हणजे पुढच्या वर्षी खाया होत्याने हा, हा जावा. तुला नाही माहिती आप्पाचे साताऱ्यातला पावसानं आप्पाच्यातली हवस कवाच कमी नाही व्हायची त्याच्या आईला आंबच लावून टाकतो जा, 4 एकर घेऊन ये आधी जा. हा आत्ता जातो आणि घेऊन येतो लगेच हा हा, वर तोंड करून निघाला हो. तिथला पत्ता फोन नंबर बिम नंबर काय माहिती आहे का नाही. अरे त्याच्या आईला काय सांगतो आता इथं नंबर मला आता जाता म्हणजे हा. मग जाऊन घेऊन येतो तिथं खाली नंबर आणि पत्ता सगळ्याच गोष्टी देते. हा. पटकन जावा आणि ती घेऊन या. वर्षात आंबा आलं पाहिजेत खायच्यात मला त्या शांतीच्या उरावर बसवून. बर बर आणि तुझं नाही तू नको टेन्शन घेऊ हा. आत्ताच्या आता 1 एकर आंबा लावून टाकू हा आणि जाऊ दे चल कर मग रस आता चल